नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुमचं सातत्याने मार्गदर्शन करीत आहे. तुम्हाला सायंटिफिक नॉलेज देत आहे आणि या व्हिडिओद्वारा मी तुमच्यासमोर नेहमी येतो की जेणेकरून तुम्हाला कुठून कुठं चांगलं प्रॉपर नॉलेज मिळालं पाहिजे आणि तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये कुठून कुठे माझे 2 शब्द जे असतात त्याची तुम्हाला मदत व्हायला पाहिजे, ह्या उद्देशाने मी हे व्हिडिओ तयार करत असतो. मित्रांनो, खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की प्रोस्टेट ग्रंथीचे आजार. प्रोस्टेट ही एक ग्रंथी असते जे की आपलं जे युरिनरी ब्लॅडर असतं त्याच्या पाठीमागे थोडंसं ऑर्गन असतं आणि त्या प्रोस्टेटमधून आपली जे युरेथ्रा असते किंवा आपलं मूत्रनलिका असते ती त्याच्यातून निघते. पण त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो की दोन्ही बाजूला 2 ग्रंथी आहेत आणि मध्ये तुमची युरेथ्रा आहे. तर याच्यामुळं काय होतं की जेव्हा केव्हा हे प्रोस्टेट ग्रंथी जर वाढली तर या युरेथ्राला ते प्रेस करतात आणि कुठून कुठं आपल्याला युरिनेशन व्हायला आपल्याला त्रास देतात. तर ज्याप्रमाणे तुम्हाला जर खूपच म्हणजे लघवीची घाई होत असेल किंवा लघवी झाल्यानंतर पण तुम्हाला असं वाटत असेल की लघवी पूर्ण झालेली नाही किंवा लघवी झाल्यानंतर आपलं थोडं थेंब अजून लघवी होत आहे किंवा रात्रीतून 3 ते 4 वेळा तुम्ही लघवीसाठी उठता आहे, तर समजून जायचं की तुमचे प्रोस्टेट ग्रंथी आहे ही तुमच्या युरेथ्राला प्रेस करत आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे सिम्पटम दिसत आहेत. त्यालाच आम्ही बिनाईन इनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेट म्हणतो. तर मित्रांनो, बिनाईन इनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेट ही खूप कॉमन समस्या आहे. आफ्टर द एज ऑफ 50% लोकांना आहे. आफ्टर द एज ऑफ 60% लोकांना आहे. आफ्टर द एज ऑफ 80% लोकांना ही समस्या असते आणि खूप कॉमन समस्या आहे, नैसर्गिक समस्या आहे. ही प्रत्येकाला होते, तर याला काही घाबरून जायचं कारण नाही आहे. कारण आता प्रोस्टेट ग्रंथीचे कोणतेही आजार असतील तर माझ्याकडं इन्सिलियर कंपनीचं चांगलं शॉकवेव्ह थेरपी ट्रीटमेंट आहे आणि काही आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहेत. त्याच्यामुळं तुमच्या प्रोस्टेट ग्रंथीची जे वाढलेली जे साईज असते ती आपण कमी करू शकतो आणि त्याच्यामुळं जर आपल्या मूत्रनलिकेवर जो प्रेशर आलेला आहे त्या प्रेशरला आपण कमी करू शकतो. तो विना सर्जरी, विना दुष्परिणाम. जर तुम्हाला प्रोस्टेट ग्रंथी वाढलेली असेल आणि तुम्हाला हे लघवीचे आजार असतील तर त्यासाठी तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला या, मला संपर्क करा. मी चांगला उपचार देण्याचा तुमचा नेहमी प्रयत्न असतो माझा. तर तुम्ही चांगला उपचार करून घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.